तर आता आपण पाहणार आहोत रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअरचा प्रॉब्लेम नंबर 4. याच्यामध्ये फक्त जनरल एंट्रीज आहेत. याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट हे पाहिलं होतं. त्याच्या मनानं हा प्रॉब्लेम फार सोपा आहे, त्यामुळे मी हा ब्लॅकबोर्ड सोडून घेत नाही, तर असंच तुम्हाला मी तो एक्सप्लेन करतो, समजू शकेल असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असतो बघा, व्ही लिमिटेड हॅव पार्ट ऑफ देअर शेअर्स of their share capital in 3005% redeemable preference shares of ₹100 each. व्ही लिमिटेडचं 3000 प्रेफरन्स शेअर्स आहेत रिडीमेबल, 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, ₹100 प्रमाणे म्हणजे 3 लाख झाले. विच आर टू बी रिडीम्ड ॲट 5% प्रीमियम. त्याचं रिडम्पशन प्रीमियमनुसार, प्रीमियमला सह करायचं आहे, 5% प्रीमियमला. रिडम्पशन विथ प्रीमियम ॲट 5%. द डिरेक्टर्स डिसाइडेड टू इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹1 each. यासाठी डायरेक्टर्सनी काय ठरवलं, पहिल्यांदा रिडम्पशन 2 प्रकारे करता येतं. आपल्याला माहिती आहे की आउट ऑफ प्रॉफिट अँड फ्रेश इश्यू. त्यातला दुसरा प्रकार ह्यांनी पहिला सांगितला आहे की द डिरेक्टर डिसाइडेड टू इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹1 each. रिडम्पशन आउट ऑफ फ्रेश इश्यू, रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट्स बघितलं, तसंच रिडम्पशन आउट ऑफ फ्रेश इश्यू. त्यातला ही सेंटेन्सेस, दिस सेंटेन्स इज रिलेटेड टू रिडम्पशन रिस्पेक्ट टू फ्रेश इश्यू. डिरेक्टरनी 10,000 शेअर्स ₹10 प्रमाणे विथ प्रीमियम ₹1 यानुसार इश्यू करायचं ठरवलं. द बॅलेन्स रिक्वायर्ड फॉर रिडम्पशन इज टू बी टेकन फ्रॉम प्रॉफिट्स. दुसरं वाक्य जे आहे ते आहे रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट्स. द बॅलेन्स रिक्वायर्ड फॉर रिडम्पशन इज टू बी टेकन फ्रॉम प्रॉफिट्स. 3 लाख शेअर्स 5% प्रीमियम म्हणजे 3,05,000 नाही, जे काय असेल ते, त्यातले 1 लाख शेअर्स फ्रेश इश्यूने रिडम्पशन करायचं आणि उरलेली रक्कम ही आउट ऑफ प्रॉफिटमधून रिडम्पशन करायचं आहे. अकॉर्डिंगली द शेअर्स वेअर इश्यूड, ऑल द शेअर्स वेअर टेकन अप अँड पेड फॉर अँड द रिडम्पशन वॉज कॅरीड आउट. गिव जर्नल एंट्रीज. रिडम्पशन from fresh issue and redemption out of profits. V Limited have part of their shares capital in 3,005% redeemable preference shares of ₹100 each are to be redeemed at a 5% premium. डायरेक्टरनी काय ठरवलं, हे रिडम्पशन करताना फ्रेश इश्यू इक्विटी शेअर्स ₹10 प्रमाणे ₹1 प्रीमियम धरून इश्यू करायचा आणि उरलेला बॅलन्स आहे तो redemption is to be taken from profits. Accordingly the shares were issued, all the shares were taken up and paid for and the redemption was carried out. Journal entries. Give the journal entries. पहिली जनरल एंट्री येणार आहे, directors issued 10,000 equity shares of ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹1. 10,000 शेअर्स ₹10 प्रमाणे 1 लाख झाले. प्रीमियम ₹1 प्रमाणे 10,000 शेअर्सचे 10,000 म्हणजे ₹1,10,000 जी फ्रेश इश्यू शेअर्स केलेले आहेत त्याच्या रकमेचं जे काही मनी आहे त्याची एंट्री इथं करायची आहे. त्यामुळे पहिल्यांदा येणार बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट ₹1,10,000.
directors decided to issue 10,000 equity shares of 10 each at a premium of ₹1. त्यामुळं 10 रुपये फेस व्हॅल्यू, 1 रुपये प्रीमियम, असे 11 रुपये 10,000 शेअर होल्डरांचे म्हणजे 1,10,000 रुपये रिसिव्ड झालेले आहेत. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट ₹1,10,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट ₹1,10,000. नॅरेशन received application and allotment money for 10,000 shares at ₹11 per share, 10 rupees for face value, 1 rupees for premium. Bank account debit to equity share application and allotment account ₹1,10,000, and the narration is received application and allotment money for 10,000 shares at ₹11 per share. ही पहिली एंट्री झाली. दुसरी एंट्री आहे आलेले पैसे त्या अकाउंटला ट्रान्सफर करणे. त्यामुळं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹1,10,000. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹1,10,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,00,000 टू इक्विटी शेअर प्रीमियम 10,000. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटची अमाऊंट आहे ती रिस्पेक्टिव्ह अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. जी रिसीव झालेली अमाऊंट आहे त्या अकाउंटवरून ते अमाऊंट ट्रान्सफर करायचे आहे त्या अकाउंटला. त्यामुळे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹1,10,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल ॲट द फेस व्हॅल्यू 1,00,000 टू इक्विटी शेअर प्रीमियम ॲट प्रीमियम अमाऊंट 10,000. ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी इज ट्रान्सफर्ड टू रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स. दिस इज द सेकंड एंट्री. थर्ड एंट्री रिगार्डिंग द प्रोव्हिजन, बिकॉज या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टर्सनी फक्त 1,10,000 शेअर्सच इश्यू केलेले आहेत. बाकीचं जे रिडम्शन करायचं आहे ते आउट ऑफ प्रॉफिट करायचं आहे. त्यामुळं आउट ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, म्हणजेच आपल्याला CRRला प्रोव्हिजन करावी लागणार कॅपिटल रिडम्शन रिझर्वला. उरलेली रक्कम आहे ₹2,05,000. ते कसं करायचं ते आपण पाहूया. एकूण रक्कम आहे ₹3,15,000 बरोबर आहे रिडम्शनची. त्यातली ₹1,10,000 आपण फ्रेश इश्यू करून जमा केले. उरलेले जे आहेत या पेड केले, उरलेले जे आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स मीन्स रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट करायचं आहे. त्यातली एंट्री आहे ही प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट. Now the amount is remaining balance of redemption, which is ₹2,05,000. ₹3,00,000 is for face value 15,000 15,000. हे कशासाठी आहे? प्रीमियमसाठी. 3,15,000 पैकी 1,10,000 आपण फ्रेश इश्यू करून जमा केलेले आहे, रिपेड करणार आहोत ते. दुसरा आहे आउट ऑफ रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट बॅलन्स अमाऊंट ₹2,05,000 टू कॅपिटल रिडम्शन ऑफ प्रिफरन्स टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट 2,00,000. प्रोव्हिजन होणार ती CRRला 2,00,000ची. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट ₹5,000. मेड प्रोव्हिजन for redemption of preference shares and premium payable thereon. 2,05,000 टोटल रक्कम शिल्लक आहे जी रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट करायची आहे. त्यातली प्रोव्हिजन प्रिफरन्स शेअर्स आणि प्रीमियमसाठी करायची आहे, CRR आणि प्रीमियमसाठी. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट ₹2,05,000 टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट ₹2,00,000 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट ₹5,000. मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अँड प्रीमियम पेएबल देअर ऑन.
कशासाठी प्रोव्हिजन केली? रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आणि प्रीमियम. आउट ऑफ प्रॉफिट देर आर टू थिंग्स related to redemption. First is out of profit, second is out of fresh issue. First two entries are related with fresh issue. Now the third entry is related to redemption out of profit. So that's why we made a provision for redemption on face value and premium. So that's why you use CRR account. Now the fourth entry, redeemable preference share capital account debit, face value 3 lakh rupees. Premium on redemption of preference shares account debit, amount 15,000 rupees. To preference shareholders account 3,15,000 rupees. redeemable preference shareची आणि प्रीमियमची अमाऊंट अशी एकत्र मिळून ही अमाऊंट शेअर होल्डर्सच्या अकाउंटला क्रेडिटेट करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे. त्यामुळं रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख रुपीज. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 15,000 रुपीज. टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 3,15,000 रुपीज. बॅलेन्स ऑन प्रिफरन्स शेअर कॅपिटल अँड प्रीमियम पेएबल आर क्रेडिटेड टू शेअर होल्डर्स अकाउंट. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलचा बॅलेन्स आणि प्रीमियमचा बॅलेन्स त्या प्रिफरन्स शेअर होल्डरच्या अकाउंटला क्रेडिटेट केलेला आहे. म्हणजे रिडम्शन झालेलं आहे जवळपास. आता फक्त पेमेंट दिलं की विषय संपला. त्यामुळं रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख रुपीज. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 15,000. टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 3,15,000 रुपये. बॅलेन्स ऑन प्रिफरन्स शेअर कॅपिटल अँड प्रीमियम पेएबल आर क्रेडिटेड टू शेअर होल्डर्स अकाउंट. नाव द फिफ्थ एंट्री, प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3,15,000 रुपये. टू बँक अकाउंट 3,15,000 रुपये. पेमेंट ऑफ ड्यूज ऑफ प्रिफरन्स शेअर होल्डर्स. प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3,15,000 रुपये. टू बँक. प्रिफरन्स शेअर होल्डरचं जे ड्यू पेमेंट होतं रिडम्शनचं ते त्यांना पेड केलेलं आहे बँके थ्रू. त्यामुळे प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट मूळ रक्कम 3 लाख विथ प्रीमियम 15,000. टू बँक अकाउंट 3,15,000 रुपये. जे ड्यू पेमेंट होतं त्यांना ते आपण बँके थ्रू प्रिफरन्स शेअर होल्डर्सना केलेलं आहे. अँड द लास्ट is the entry regarding the premium. Share premium account debit. To premium on redemption of preference share account 10,000 rupees. Share premium account debit. To premium on redemption of preference shares account. Balance on premium on redemption of preference shares is charged to share premium account. जो काही प्रीमियमचा बॅलेन्स आहे रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअरचा तो शेअर प्रीमियम अकाउंटला चार्ज केलेला नाही. सो दिस इज द लास्ट एंट्री. अवेलेबल बॅलेन्स इज चार्ज्ड टू द शेअर प्रीमियम अकाउंट बिकॉज वी यूज द मनी फ्रॉम शेअर प्रीमियम अकाउंट. बॅलेन्स मनी ऑफ प्रीमियम. सो देर आर टू things in this problem. पहिली redemption out of fresh issue, second redemption out of profit and loss credit balance. So there is a note below the problem. Note number 1, only face value of shares issued rupees 1 lakh is considered for redemption. Fresh issue premium आणि फेस व्हॅल्यूने केले त्यातलं फक्त फेस व्हॅल्यू इज कन्सिडर्ड फॉर रिडम्शन असं त्यांनी म्हटलेलं आहे. मगाशी आपण चुकून प्रीमियम जी मिळालेली आहे फ्रेश इश्यूमधून तीसुद्धा यात वापरली असं तुम्हाला वाटलं असेल पण ती मिस्टेक झाली असेल समजा. ओनली फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स इश्यूड रुपीज 1 lakh इज कन्सिडर्ड फॉर रिडम्शन.
म्हणजे 3,15,000 पैकी 1,00,000 रुपये फ्रेश व्हॅल्यू, जी फेस व्हॅल्यू आहे इश्यूड केलेल्या शेअरची, त्याच्यातून रिडम्शनसाठी वापरायची आहे. हेन्स द रिमेनिंग बॅलन्स ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज ₹2 lakh इज टेकन फ्रॉम प्रॉफिट्स. 3 लाख एकूण फेस व्हॅल्यू होती, रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू होती, त्यातली 1,00,000 रुपये आपण फेस व्हॅल्यू इश्यू केलेले आहेत, त्याची अमाऊंट रिडम्शनसाठी वापरली. उरलेले 2 लाख रुपये घ्यायचे आहेत, ते टेकन आउट ऑफ प्रॉफिट असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं परत एकदा वाचतो. ओनली फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स इश्यूड ₹1 lakh इज कन्सिडर्ड फॉर रिडम्शन अँड हेन्स रिमेनिंग बॅलन्स ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज ₹2 lakhs टेकन फ्रॉम प्रॉफिट. 3 लाख रुपये टोटल आहेत रिडीमेबल प्रेफरन्स शेअरचे, त्यातले 1,00,000 रुपये फेस व्हॅल्यूमधून घ्यायचे आहेत, फ्रेश शेअर जे इश्यू केले त्यांच्याकडून, आणि उरलेले 2 लाख रुपये टेकन आउट ऑफ प्रॉफिट. ॲडजस्ट नोट नंबर 2 रिगार्डिंग द प्रीमियम ऑफ रिडम्शन. प्रीमियम ऑन रिडम्शन अमाऊंट टू ₹15,000. 5% प्रीमियमनं आपण रिडम्शन केलं आहे, म्हणजे रिपेमेंट केलेलं आहे प्रिफरन्स शेअर होल्डरचं, त्यामुळे त्याची रक्कम होते ₹15,000 रुपये. त्यामुळे यांनी काय सांगितलं, प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ अमाऊंट इज 15,000. 15,000 रुपये प्रीमियम ऑफ रिडम्शनची अमाऊंट आहे. व्हेअर ॲज शेअर प्रीमियम अवेलेबल इज ₹10,000. शेअर प्रीमियमचा बॅलन्स आहे तो ₹10,000 रुपये आहे आपल्याकडे. म्हणून यात सुद्धा रिमेनिंग ₹5,000 रुपये जे आहेत ते प्रॉफिटमधूनच घ्यायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्समधून घ्यायचे आहेत. त्यामुळे नोट नंबर 2 प्रीमियम ऑन रिडम्शन अमाऊंटचा बॅलन्स आहे ₹15,000 रुपये, आणि शेअर प्रीमियम अकाउंटचा बॅलन्स आहे ₹10,000 रुपये. त्यामुळे उरलेल्या 5,000ची तरतूदसुद्धा आपल्याला रिडम्शनसाठी प्रीमियमच्या, कारण प्रिफरन्स शेअर्स आपण प्रीमियमवर रिडम्शन केले, ती सुद्धा तरतूद आपल्याला प्रोव्हायडेड फ्रॉम प्रॉफिट्स करायची आहे रिगार्डिंग ₹5,000 ऑफ प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ शेअर्स. सो नोट नंबर 2 आय विल रिपीट. प्रीमियम ऑन रिडम्शन अमाऊंट टू ₹15,000. 15,000 रुपये प्रीमियम ऑन रिडम्शनची अमाऊंट आहे. वेअर ॲज शेअर प्रीमियम अवेलेबल इज 10,000. त्यातली शेअर प्रीमियमची रक्कम आहे 10,000, ती आपण प्रीमियम ऑन रिडम्शनसाठी वापरली. उरलेले 5,000 जे आहेत, रिमेनिंग बॅलन्स ऑफ प्रीमियम ऑन रिडम्शन ₹5,000 इज प्रोव्हायडेड फ्रॉम प्रॉफिट. ती रक्कम आपल्याला प्रॉफिटमधून द्यायची आहे. सो धिस प्रॉब्लेम नंबर 4 इज रिगार्डिंग 2 parts. फर्स्ट पार्ट इज रिलेटेड टू फ्रेश इश्यू यूजिंग फॉर redemption of preference shares. Only face value we use, which is 1 lakh. After that we use the credit balance of profit and loss account, which is 2 lakh. For 15,000 premium amount of redemption of preference shares, we use the share premium account balance of 10,000 rupees. Regarding the balance 5,000, we use the profit and loss credit balance. So here we complete the problem and journal entries. So तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त रिपीट करून बघा, 2-3 वेळा बघा, म्हणजे हा प्रॉब्लेम समजेल. रिपीट एंट्री आहेत. बेसिक नॉलेज तुम्हाला समजलं की फ्रेश इश्यू करायचं का क्रेडिट बॅलन्स वापरायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, फेस व्हॅल्यू वापरायची कशासाठी आणि प्रीमियम कशासाठी वापरायची, हे जर समजलं की तुम्हाला हा टॉपिक अवघड जाणार नाही. वी कम्प्लीटेड द 4 प्रॉब्लेम्स ऑफ दिस चॅप्टर, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. Redemption means repayment of preference shares. Thank you.